त्यात आपण पाहत होतो की वर्तमान काल संबंधी पाहत होतो. परद्रव्य म्हणजे मी आहे किंवा मी म्हणजे परद्रव्य आहे असा विचार करायचा. मग हे परद्रव्य कोणकोणते? आपल्या ध्रुव स्वभावाला सोडून निश्चय ज्ञानाचा जो विषय आहे त्याला सोडून परकीय जे काही द्रव्य कर्म, न कर्म, भाव कर्म ते सगळे परकीय. मग शेती म्हणा, घर म्हणा, अलंकार म्हणा, कपडे लत्ते म्हणा, शरीर, त्या परकीय वस्तू झाल्या. मग ज्या जीवाने आजपर्यंत कधीही स्वभावाचं वेदन केलेलं नाही तो जीव परकीय वस्तूंना आपलं म्हणून म्हणतात किंवा मी म्हणजे परकीय वस्तू असे मानतो. तर हे जे त्याचे काही विचार आहेत ते विचार मिथ्या आहेत, खोटे आहेत, अज्ञान स्वरूपाचे आहेत, म्हणून बहिरात्मा. ठीक आहे ना. मग गृहस्थाच्या अपेक्षा दिलं की स्त्री आदी सचित्त आहे, अलंकार आदी आहेत ते अचित्त आहेत. अलंकाराने सहित स्त्री किंवा मुलं बाळ वगैरे मिश्र आहेत. मग त्याच्या दृष्टीने गुरु वगैरे समजा सचित्त आहेत, सिद्ध भगवान सचित्त आहेत. पर्याय जो आहे त्याला सचित्त म्हटलं. शरीर आदी जे आहे ते अचित्त म्हटलं. अलंकार आदी आहेत ते अचित्त म्हटलं. द्रव्य कर्म जे आहेत त्यांना अचित्त म्हटलं. आणि दोन्ही द्रव्य आणि भावकर्माने सहित असणारा त्याचा विचार करीत असेल तर त्याला काय म्हटलं? मिश्र असं म्हटलं. मग या बद्दलचा विचार करीत असताना त्याचे मिथ्या भाव झाले. म्हणजे निकाल जे आपण पुन्हा पाहिले होते, काय पाहिलं होते की ज्या जीवाने कधीही आपल्या स्वस्वरूपाचा विचार केला नाही तो काय करतो? अनादिकालापासून सततच परवस्तूबद्दल श्रद्धा ही मिथ्या आहे, स्वस्वरूपाबद्दलची नाही. आणि ज्ञानही पराबद्दलच विचार करीत आहे. शुभ अशुभ भाव झाले तरी ज्ञानाचे पराबद्दलचेच विचार आहे आणि श्रद्धा ही पराबद्दलचेच विचार करीत आहे. कधी धनाबद्दल विचार करेल, कधी सिद्धाबद्दल विचार करेल, कधी पदार्थ जो आहे खाण्यापिण्याचा त्याच्यावर विचार केला असेल, कोणाला मदत करण्याचा विचार केला असेल, पण सगळ्या परवस्तूबद्दल विचार नाही. मदत केली असेल, वैयावृत्त केलं असेल, पण हे सगळं चिंतन किंवा पंचनमोकार मंत्र म्हणतो आहे किंवा मारण्याचा विचार करीत आहे, कधी मदतीचा पुन्हा विचार करतो आहे किंवा पंचपरमेष्ठीबद्दल विचार करतो आहे, पण कधी त्याने जवाबद्दल विचार केला का या जीवाने? केलाच नाही. अशा दृष्टीने ते सांगतात. मग जो जीव समजा कसा होता, श्रद्धेने काही काळ मिथ्यात्व होतं, ज्ञानही त्याचे पराबद्दल विचार करीत होते, परंतु काही माहिती ऐकायला मिळाल्यानंतर वस्तुस्वरूप जाणून निज ध्रुवाचं क्षणभर चिंतन केले तेव्हा श्रद्धा लगेचच बदलली. ध्रुवाचं वेदन, एकच विभक्ताचं वेदन केलं. मग यानंतर पुढील क्षणामध्ये जरी तो विकल्पात गेला आहे, सिद्धाबद्दलचे विचार करतो आहे, शुभ भाव झाले, पुन्हा घरातील काही गृहकार्याबद्दलचे पराबद्दल विचार करतोय, अशुभ भाव झाले, पण या वेळेला शुभ भाव करतानाही श्रद्धा कशी आहे? शुद्ध सम्यक. परभाव करतानाही, अशुभ भाव करतानाही श्रद्धा कशी आहे? सम्यक स्वरूप आहे. त्याच्या पूर्वी या पिवळ्यावरती कशी होती? मिथ्यात्व रूप होती. मिथ्यात्व श्रद्धा होती, मिथ्या ज्ञान होते, चुकीचेच विचार होते. पण या ध्रुवाचं वेदन केलं तेव्हा श्रद्धा बदलली ना. श्रद्धेचं खरं लक्षण केव्हा सम्यक स्वरूप झालं तर ही माहिती घेऊन ध्रुवाचं वेदन केलं. या सम्यक दृष्टी जीवाकडून सिद्धाचं चिंतन केलं, पराबद्दल विचार करताना क्रोधही आला,
अशुभावही झाले. नाही पुन्हा थोड्या वेळाने काही पंचपरमेष्ठीबद्दल चिंतन केले, शिवभावही झाले. परंतु श्रद्धा तशीच राहील. पुन्हा ध्रुवाचं चिंतन केलं, शुद्ध भाव झाले, श्रद्धा तशीच राहील. पुन्हा विकल्पात गेला, शिवभाव झाले. तर त्यावेळेलाही श्रद्धा तशीच राहिली ना. म्हणजे या जीवाचे हा जो परिणाम झाला, वस्तू स्वरूप जाऊन ध्रुवाचं चिंतन केलं तेव्हा श्रद्धा बदलली ना. या ज्ञानाबरोबर तो सहज आला, त्यात आली म्हणून त्यात सहज कथन झालं. तसं आपण याच्यावर म्हणतो की नाही की ध्रुवाचं चिंतन केलं, शुद्धोपयोग झाला, शुद्ध भाव झाला, विसरात आली. जेव्हा या सिद्धाचं चिंतन केलं तेव्हा शिवभाव झाले, म्हणजे पुण्यभाव झाला आहे ना. आणि जेव्हा या पराबद्दलचा क्रोधभाव झाला म्हणजे अशुभाव झाला. या ग्राफवर आपण दाखवलं. आणि हे श्रद्धेची रेखा कशी आहे, ज्ञानाची जेव्हा आपण चिंतन करतो, हा जो एक सुरुवातीच्या काळामध्ये दाखवत आहोत, तेव्हा चरित्र याच्याशी विकल्पात गेले की लगेच रागद्वेष झाले. ज्ञानाचा उपयोग पराकडे गेला की रागद्वेष सुरू झाले, स्वभावाकडे आला की बुद्धिपूर्वक वीज राग आला. की नाही वीज राग आला. म्हणजे इथे कसे दाखवतो आहोत हे दृष्टांत, हा आलेख कसे दाखवतो आहोत की जी शंका आहे जनमानसामध्ये पुन्हा पुन्हा की हा जरी सिद्धाचं चिंतन करतो, धनाचं करतो, मग हा जो साधक आहे अवृत्ती जीव किंवा देशवृत्ती जीव किंवा 6व्या-7व्या गुणस्थानात खेळणारे मुनी 6व्या गुणस्थानात येतात की नाही, येतात. मुनीच्या बाबतीत थोडा वेळ 7वं गुणस्थान म्हणजे आत्मानुभव आहे ना, 6वं गुणस्थान म्हणजे तत्वचिंता, तत्वविचार वगैरे जे आहे त्यांना येतात की नाही. शिष्यालाही शिक्षा वगैरे देतात की नाही चुकलं तर. एकीकडे शिक्षा देतात की इतकं दूर जायचं की 20 कोस 24 कोस गावापासून जायचं दूर, अशा ठिकाणी जायचं. त्याच्या चारी बाजूला त्याला 24 मैल चालून यावं लागेल, 20 मैल चालून यावं लागेल, तेव्हा त्याला आहार मिळेल. आहार गेला की पुन्हा तिथं जाऊन थांबायचं. खरं काय शरणाने असं वाटलं काय की तुम्हाला आपलं पोरासारखं थांबायचं. इकडे तर ते पोरासारखं सांभाळतात, हातातल्या फोडाप्रमाणे पोषण दिलंय, पालन पोषण. तुम्ही पोराचं पालन पोषण करता की नाही, आचार्य देखील पालन पोषण करतात. आणि तो जर म्हणाला मी आचार्यातून पालन पोषण देत नाही तर गेट आउट म्हणून सांगितलं. गेट आउट म्हणजे तुला करायचं नाही, आचार्य पद सोड, खुर्ची सोड म्हणता की नाही, आचार्य पद सोड. समाधीपर्यंत साधायचं तर काय सांगितलं, राजीनामा द्या, इस्तिफा दो. राजीनामा दिल्याशिवाय नाही, पण जोपर्यंत जागेवर राहून आहात है की नाही तोपर्यंत सगळं बघावं लागते. संघाचं संचालन भद्रमा म्हणून बघावं लागतं नाही का. 7वं गुणस्थान खेळत होते, मग पुढे त्यांनी शेवटी सांगितलं आता मी काही याच्यात करणार नाही, मी माझं संलेखना करणार आहे. 12 वर्षी आता मी नियम संलेखना घेतल्या, राजीनामा देऊन टाकला. सगळ्या भाषेत नाही राजीनामा. इकडे काय म्हणायचं मी आचार्य पद सोडलं म्हणजे काय तेच की असं की नाही. या वेळेला जेव्हा ते स्वतःच्या चिंतनात या विकल्पाच्या भूमिकेत येतात तेव्हा त्यांच्याकडून होतच नाही तत्वचिंतन, तर नाही होत. विचार वगैरे उपदेश देणं हेच आहे. मग हाही रागांशच म्हटला गेला. सम्यत्वाबरोबर बाकीच्या कशाच्या अभावाबरोबर हा कशा भावत आहे. मग बुद्धिपूर्वक कशा भावात, बुद्धिपूर्वक ज्या वेळेला विकल्पात आला तेव्हा या ज्ञानातून बोलताना एवंभूत नाही आहे, पराचा विचार चालू आहे, किंवा भाव चालू आहे. बुद्धिपूर्वक आला आणि विकल्पात गेला त्याने जे परभाव सोडले ते बुद्धिपूर्वक सोडले का अबुद्धिपूर्वक सोडले. पंचपरमेश्वरचं स्तवन करत होता तो प्रभावात आला, पंचपरमेश्वरचं स्तवन त्याने बुद्धिपूर्वक सोडलं का अबुद्धिपूर्वक सोडलं. सोडलंच गेलं, सोडलंच म्हणायचं. कसं सोडलं. इकडे चिंतन सुरू झालं म्हणजे एक वेळेला एक करेल ना. श्रेष्ठ ज्ञान आहे, क्रमवर्ती ज्ञान आहे ना. एकाचा विचार करताना दुसऱ्याचा विचार ध्वंस झाला म्हणजे सोडला. मग बुद्धी इकडून म्हणायचं असेल तर प्रयत्नपूर्वक सोडला, चरणाने म्हणेन प्रयत्नपूर्वक सोडला. आणि इकडून बोलायचं झालं तर स्वभावाचं चिंतन केलं तो सहज सुटला.
आणि भावार्थ दोन्ही प्रकारे लावता येतो. चंडाने पद्धतीने बोलायचं झालं असेल तर काय सांगितलं की काय नाही, ईश्वरची तिकडे विचार करतो, तू बुद्धिपूर्वक आत्म्याचे चिंतन कर. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगितले की तू बाबा पराचं चिंतन करू नकोस. नाही, या ठिकाणी बुद्धीचा अर्थ प्रयत्न या दृष्टीने सांगितलं. बुद्धीचा अर्थ चैतन्य असाही आहे, चेतनोपयोगी आहे, वेगवेगळ्या रीतीने घ्यायचा आहे का नाही. म्हणजे याला जेव्हा तुम्हाला स्वभावात्मक सांगायचं हे अवुद्धीपूर्वक का झाले तर श्रद्धा तिकडे गेली नाही, हे सगळे प्रकार अवुद्धीपूर्वक झाले. म्हणून मी भाषा वेगवेगळी वापरतो की एवंभूत नाही आणि ध्रुवाचं ज्ञानाकडून बोलतोय, तेव्हा ज्ञानाचा उपयोग ध्रुवाचं चिंतन करताना पराचं चिंतन करीत नाही, क्रमवतीचा. मग एवंभूत नाही आणि ज्ञान जेव्हा सिद्धार्थ चिंतन करीत आहे तेव्हा शिवरूप भाव आहे, एवंभूत नाही आहे ना. त्यावेळेला ज्ञान स्वभावाचं चिंतन करीत नाही, पराचं चिंतन करतात. ते जेव्हा त्या ठिकाणी काही एखाद्या वेळेस ज्ञान जेव्हा पराचं चिंतन करतात, धनधान्याच्या संरक्षणाचं चिंतन करीत आहे, क्रोधादी भाव होत आहे, अशुभ भाव झाले, अशुभ भाव झाले. आणि मग त्यावेळेला अशुभ भावाच्या वेळेला खाण्यापिण्याचे भोगाचे विचार झाले, अब्रह्म कार्य झालं, अशुभ भाव झाले, पापभाव झाले. मग हे त्याच्या जीवनात होईल का नाही, मग हाही करतो. मी शंका तिकडे का खेचत नाही, यांची सगळ्यांची शंका सुटली नाही म्हणून मी तिकडे खेचत नाही शक्य. मला जो बिंदू मांडायचा आहे की इथे सारखा जे शंकेचं पीक कुठं उठतंय की मग आम्ही करायचं नाही का, धंदा करायचा नाही का, घर चालवायचं नाही का, आम्ही काही महाराज झालो का, आम्ही राष्ट्राबद्दल मदत करायची की नाही, राष्ट्राचं संरक्षण करायचं की नाही. पोरं येऊन विचारतात घरावर गवत पडलंय, गवत काढायचं की नाही. जर विचारतात की किरलं फाडलं तर एकेंद्रिय जीव मरतात, मग बायकोला फोड झाला तर बायकोच्या नाकाला फोड झाला तर फोडू की नको, असं लगे. म्हणजे शंका कुठे कुठे काय काय शंका आहे. मग मी स्वयंपाक करणार आहे तर चूल पेटवली, आरंभ कार्य होणार आहे, पाप कार्य होणार आहे, करू की नको. आणि नसेल करायचं तर मला या तुमच्याकडचं गप्पसून होत नाही, माझ्या चित्तात भूक लागून जाते, व्यवस्थित आहे. इथे शंका आहे. मग जमत नसेल तर मग आम्ही मिथ्या दृष्टीत मग पुन्हा लगेच कारण पुढे देतात लगेच. मग हे मुनी अवस्थेतच फक्त चिंतन संभवलेलं आहे, हे आम्हा गृहस्थींना संभवत नाही, ही शंका सोडवतात. निरूपण जे ते तिथे आहे म्हणून मी इकडे खेचत नाही तुम्हाला. तुमची जिथे शंका आहे ती शंका खेचत नाही मी. मला हा हिंदू धर्मवाचा मग धंदा करायचा की नाही, मग हा मिथ्या दृष्टी मग करण्यादृष्टीत फरक काय आहे. मग तोही धंदा करतो, एखादा मिथ्या दृष्टीचं काही नाही, काही नाही, छोटंसं दुकान घालून त्यांनी आता तेवढाच संतोष मानला तरी तुम्ही त्याला मिथ्या दृष्टी म्हणता. आणि 10 लाख कारखाने काढतोय तरी त्याला चांगल्या दृष्टी मानताय है ना. 10 लाख कारखाने काढताय, सगळ्या जगामध्ये या शतखंड पृथ्वीवर सगळ्या काही त्याच्या ब्रँचेस काढण्याचा विचार आहे आणि तुम्ही त्याला तरी म्हणता निर्मोही. काय तुमचं गौडबंगाल काय त्याग केला, काय महाराज झाला काय, मग तुमचं सगळं पहिल्याचार नाही का पुष्टी करणार. मग त्याला निर्मोही का म्हणता याची शंका आहे. आणि मग याला काय निर्मोही म्हणायचं नाही. येशू ख्रिस्ताला खेळे ठोकून मारलं, त्यांनी क्षमा केली तर त्याला तुम्ही क्षमाशील मानत नाही, ते मिथ्यापरंदीची क्षमा मानता, शुभलेखा मानता. आणि इथे सरळच्या अगतिग्रस्तांनी जाऊन बडवून काढलं दुसऱ्याला. काय अगती जीवाने बडवून काढलं, त्याची क्रोधाची रेषा अशुभ आहे, कृष्णेची आहे आणि तरी त्याला तुम्ही समदृष्टी म्हणता. श्रेणिकाने आत्महत्या केली तरी त्याला समदृष्टी म्हणता. आणि आम्ही इतकी पूजा केली, भक्ती केली, स्तुती केली, मग आम्ही का धार्मिक नाही है ना. आम्ही गृहस्थी का धार्मिक नाही, अशी शंका आहे. शंकेचं व्यापकता आहे. मग जर हे काय नसेल तर मग आमचं म्हणणं आहे तेच खरं की वास्तविक तुमचं खोटं आहे. आणि जे आमच्या मनावर धंगवत आहात काय की तुम्हा गृहस्थीनं हे जमते आणि इकडे तर सगळं सांगितलं की दैवकर्मात चिंतन केलं, नो कर्मात चिंतन केलं, गुणस्थानाचं चिंतन केलं, मार्जनाचं चिंतन केलं, मिथ्या दृष्टी. मग आम्ही जे म्हणतो ते 12 गुणस्थानाचं ते चिंतन राहिलं नाही.
आणि म्हणून 12 गुण असताना अनुभूती ते नित्य सम्यक दर्शन. आणि इथे खाली कुठल्या तरी 14 गुण असताना सम्यक दर्शन कशाला का? आणि जर असेल तर मग हे आम्हाला कोणाला चिंतन होत नाही. आणि आपण सुद्धा चिंतन केलं की आम्हाला समजती म्हणा. आणि तुम्ही ते काय तर वाचून सांगता आम्हाला की तू पक्का मिथ्या दृष्टी आहे. दुसरं सांगता की तुम्ही महाविद्य पाळलं तरी आहे ना, महाविद्य पाळलं तरी तुम्ही अनेकांना मिथ्या दृष्टी म्हणता. कशावरून म्हणता? काय तुमच्याजवळ गॅरंटी आहे? गॅरंटी काय तुमच्याजवळ? गॅरंटी काय आहे? काही उत्तर आहे की तो जेव्हा हा जीव म्हणतो की या पंचम काळात ध्रुवाचं वेदनच होत नाही, म्हणजे तो सिद्धार्थ चिंतन करतो. शुभाशुभ भावातच आहे की नाही? सिद्धार्थ चिंतन घराचं चिंतन, शेतीबाडीचं चिंतन, आरंभादी क्रियाचं चिंतन अशुभ भाव आहे. मदत आदी करणं शुभ भाव आहे. मग शुभ अशुभ भाव तर निरोगी जीवापासून सगळे संसारीची 26-25 पर्यंत करतात. लक्षात घ्या आहे की नाही? इथे शंका सोडवत आहे की या शंकेत मग हाही विकल्प करतो. मग हा कधीच नाही त्याचा दृष्टी घेऊ. आणि नसेल तर काय की चक्रवर्ती झाले. हे शांतीनाथ तीर्थंकर चक्रवर्ती झाले, गृहस्थी अवस्थेत होते. गृहस्थी अवस्थेतच काही सम्यदर्शन होतं असे शास्त्रकार सांगतात. आगमाच्या आधारे सम्यदृष्टी होते. आणि मग म्हणाले सम्यदृष्टी होते आणि त्यांनी षटखंड पृथ्वी जिंकली. मग म्हणाले आम्ही जर दुसऱ्याचं शेत एक वाढवायला गेलो तर म्हणाले आम्ही पापी. आणि मग हे काय पुण्यवान म्हणायचे काय? आम्ही जर दुसऱ्यावर माझी सत्ता, एखाद्या मंत्र्याने ही खुर्ची मिळवून दुसरी खुर्ची मिळवायचा प्रयत्न केला तर त्याला म्हणायचं लोभी आहे. आणि हे काय बिन लोभी आहे, कडक भाषा आहे, जरा समजून घ्या. पण उत्तर झणझणीत निघेल. वर जरी कडक काढत असे नारळ गोटा म्हणून कडक वाटेल, पण आतून पाणी बुडून निघेल. आता कसं निघतं ते बघा. मग येणाऱ्याने म्हणून पापी. आपलं जेवढं राज्य तेवढं राज्य करायचं होतं. भरत चक्रवर्ती जेवढं राज्य तेवढं करायचं होतं. काय भावाला वाटूनच दिलं होतं बापाने? बाप नव्हता काय? आदिनाथाचे गृहस्थी पोरण आहेत काय? बापाने वाटण्या करून दिल्या होत्या. मग वाटण्या करून सुद्धा माझा अधिकार मान म्हणून तू माझ्या आधिपत्याखाली आहे हे मानणं सगळं लोभाच्या पोटी नाही तर काय पुण्यदयाच्या पोटी, म्हणजे काय शुद्ध भावाच्या पोटी आहे? नाही तर नियमवर असलं गोंधळ बोलायचं नाही. आम्ही जर करायला गेलो आदिनाथाला विचार की हे करा जाऊन काय म्हणा तुमच्या दरबारात न्याय की अन्याय काय विचारलं तिथं? जस्टिस काय आहे? वी वॉन्ट जस्टिस. आदिनाथाला विचारा हमने तो ऐसा चिंतन किया इससे से हमको फायदा हो गया है ना. आम्ही जर एका वेळेस धंदा करायला गेलो, आम्ही जर 10 घरं बांधली तर म्हणायचं पापी. आणि सरळ सरळ तुमचे लोक काय सांगतील? गृहस्थी अवस्थेत जास्त राज्य मिळवायला गेला हे दुसऱ्यावर बळजबरी नाही. तू माझ्या अधिपत्याखाली आहे, माझा अधिकार तू मान, त्याच्या स्वातंत्र्य गदा नाही घालणार. कुठल्या शास्त्रात बसलो तुमच्या? विचारा की त्याला काय उत्तर देईल तो? तू खुळा आहे, आम्हाला केलं खुळा का? तुला माहित नाही. जेव्हा मी गृहस्थी होतो तेव्हा काय मुनी होतो? जेव्हा मी गृहस्थी होतो तेव्हा काय केवढी झालो होतो? नाही. जेव्हा गृहस्थी होतो मग तुम्ही मिथ्या दृष्टी होता म्हणा. आम्ही त्यांना विचारलं तुम्ही मिथ्या दृष्टी होता म्हणा. ते म्हणाले तेवढ्यातच फरक. आम्ही सम्यक दृष्टी होतो आणि सम्यक तो पूर्वक अशी लोकांची राज्य लुबाडली. त्याला भाषा कडक वाटे पण समजण्यासाठी तशीच भाषा बोलल्याशिवाय तुमच्या हृदयात उतरत नाही आणि तुमच्या शंका सुटत नाही है ना. 5 तारीख केलं की नाही मला सांगलं उगीच गोंधळ झाली बघ तिथं काय ते मग ते मंत्र्याच्या समोर बोलल्यासारखं. मंत्र्याने जरी आमच्या बायकोशी विचार केला नाही मंत्र्याने असं केलं तरी सोबत चांगलं असतं. त्यामुळे मंत्र्यामध्ये फार मोठे गुणधर्म चांगले आहेत. त्यामुळे मला एक पोरगा मिळेल तो मंत्र्यासारखा होईल म्हणून मी ते विचार करायला परवानगी दिली. आणि मंत्र्यांनी केले म्हणून कोणी बोलायचं नाही, त्यांच्यावर विचार केला म्हणून कोणतरी करायची नाही. असलं जर कोणी बोलेल तरी कोणी चालेल काय? त्याला न्यायनीती म्हणत नाही. का म्हणाले असं? अहो म्हणाले आमच्या घरावर नांगर फिरून टाकेल.
हा तर न्याय नाही, अन्याय आहे. मग यांनी सरळ सरळ लोकांची राज्य उघडायची आणि येणारी पुण्यवान म्हणायचे, गोंधळ बोलले नाही, सरळ म्हणायचे पापी आहेत म्हणून. पापभाव आहे, लोभभाव आहे, पापभाव आहे. उभी शास्त्रात दिल्यामुळे पुण्यवान होता, नियोग होता, अशा पंडितांनी बोलावं. मी तसं बोलत नसतो. पंडितची भाषा अशी असते की त्याला तिथेच बोलायची, कारण त्याला लोक बडवून टाकतील. त्याला बायका पोरं आहेत, मला कुठं बायका पोरं आहेत. मला बडवायला आले तर म्हणणार मी तयार आहे, पण मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे. बडवायचं असेल तर बडवलं तर माझं काय म्हणणं नाही. बडवायचं असेल तर बडव, पण मला काय म्हणणं नाही. पाप भाव आहे की नाही, बाप दाखवायचा श्राद्ध कर, नसेल पाप तर त्याला मन तो शुद्ध भाव आहेत म्हणून. मग ते इतर लोक जसे म्हणतात सरळ सरळ जे विचार करून देखील ते म्हणाले शुद्धच असतो. मग हा निश्चयवादी नाही काय. मग तेवढ्या अंशाने त्याचं पापच होतं. आचार्य ग्रंथ सांगतात, तेन अंशेन रागांशा तेन अंशेन बंधा. काय सांगतात दुसऱ्या सिद्धी उपायामध्ये साकाचाराचा ग्रंथ आहे ना, चरित्रपद ग्रंथ आहे. ज्या अंशाने रागांश आहे त्या अंशाने तो रागी आहे. काय सांगतो प्रवचन का, जेवढ्या अंशाने रागांश आहे तेवढ्या अंशाने रागाने बंध आहे. मग पापरूप असो की पुण्यरूप असो. मग हे पापभाव आहेत का दुसऱ्याच्या राज्यावर हडपण्याचे आहेत. माझ्या आधिपत्य खाली ये, मला हा लोभ आहे, लोभ आहे. मग लोभ पाप नाही. हा, त्या लोभाबरोबर थोडीशी व्यवस्था असेल तुमची की व काही नाही, यांच्यावर तितकी क्षमता नाही म्हणून मी एक राज्यव्यवस्था करण्यासाठी मी करतोय. मग इंदिराबाईंनी कसं म्हटलं तर काय बिघडलं, मी सगळ्यांची सगळी पक्षवादी सोडून देऊन या लोकांच्या कुणाच्या क्षमता नाही, बांगड्या भरल्यासारखे लोक आहे म्हणून मी राज्य करू इच्छिते, तर तिला का पापी म्हणतात. तुमचे पेपर ताजे म्हणतात की नाही, बोला. मग इथेच काय म्हणायचं याला, तिला जर न्याय तो तर याला का नाही आहे तो न्याय. मग तो अंश पापच आहे. मग काय करायचं है ना. मग गृहस्थी तुमच्या कोणी आहे त्याला जर संदर्भक्षणे म्हणून होते, मग सम्यक व्यवस्थेत हे होतात. सम्यक्ताच्या विकल्पाच्या भूमिकेत अनुभव करताना हे केले तरी शुद्ध भाव आहे आणि विकल्पाच्या भूमिकेत शुभ अशुभ भाव होतात. मग आत्ता गृहस्थी जे आहे त्याने जर वस्तू स्वरूप जाणून ध्रुवाचं चिंतन केलं तर त्यालाही सम्यक्त प्रगत होते. विकल्पाच्या भूमिकेत शुभ अशुभ भाव होतात. मग याला यांनी कधी केलं कधी केलं तर अशा मार्गाने ही अवस्था देह होईल, ही सम्यक्ताची अवस्था प्रगत होईल. आणि केलं नाही तरी सिद्धार्थ चिंतन करून देखील मिथ्याच राहिलं, एवढं काढलं हेच फक्त. का त्याने कधी या ध्रुवाचं चिंतन केलं का, केलं का त्यांनी ध्रुवाचं चिंतन. बहुसंख्य पंडित वर्ग, बहुसंख्य त्यागी वर्ग काय करायला लागलाय, सरळ सरळ तोंडाने सांगतोय की या ध्रुवाचं चिंतन होत नाही, ध्रुवाचा अनुभव होत नाही, प्रत्यक्ष जाणलं जात नाही. आगमाच्या विरुद्ध कथन करता. ध्रुव हे केवळ अनुमानाचा विषय असेल किंवा जाणलीच जात नाही, वस्तूच नाही म्हणतात. आणि पर्याय दृष्टीने जरी तुमच्याजवळ अशुद्धता आहे, तर जीवत्व त्याचं ध्रुवत्व नाही काय, पाळणारी भाव नाही म्हणतात. इकडे तर व्याख्या सांगता उत्पाद दे ध्रुवाची, जर ते अविनाशी असून परिवर्तन केला मग ध्रुव म्हणजे त्याचा शाश्वत शुद्ध नाही. धवलाकारी सांगतात की ध्रुव म्हणजे तो शाश्वत शुद्ध अनादि अनंत मंगल आहे आणि तुम्ही त्या आगमाच्या विरुद्ध सांगता काय. नाही तर भारी नैगम्याने मंगल आहे म्हणून म्हणतो, तर भारी नैगम्याचा मंगल तो नव्हे तर अभजात आहे ना. अभजाजवळ जीवत्व शक्ती आहे की नाही, भावी काळात तो कधी सिद्ध होणार नाही. मग त्याचे मंगलपणा नाही. मग अभजाजवळ सुद्धा जीवत्व शक्ती आहे आणि अभजाजवळ सुद्धा केवळ ज्ञानावर कर्माचं आवरण आहे की नाही. मूळ ज्ञान गुण तेच आहे. धवलाचं पहिलं पुस्तक काढा आहे त्यात दिलेली माहिती. मग त्याच्याजवळ जे जीवत्व आहे ते जीवत्व आणि भव्य जीवाचं जीवत्व आणि सिद्ध जीवाचं जीवत्व जीवत रूपाने सारखं. मग जे जीवत्व आहे त्या जीवत्वात विकार नाही है ना, जीवत्वाच्या ध्रुवांशामध्ये विकार नाही, पर्यायांशामध्ये विकार असेल किंवा एक देश सिद्धी असेल किंवा पूर्ण सिद्धी असेल. मग ही जी मधली साधक अवस्था आहे ना, या साधक अवस्थेत जाण्यापूर्वी ज्या आणि हा सारखा असला तरी इथे काय झालं, याच्या पूर्वी असाच अंश होता की नाही याच्याकडे.
शुभाशुभ भाव करीत होता नित्यात्वस्थेत. मग याने माहिती करून देऊन ध्रुवाचं वेदन केलं. तेव्हा तो प्रतीती करताना मी एकाकार आहे, माझ्या ध्रुवा द्रव्यकर्म प्रतीती केली. आणि नंतर मग लोकांच्या घराला गेली ती माझी खोली म्हणाला तरी श्रद्धेतून नाही म्हणाला. तसे या जीवाने कधी आपलं घर पाहिलेलंच नाही. मी जे घर कधी पाहिलेलं नाही, स्व आत्मानुभव कधी घेतलाच नाही, ध्रुवाचं वेदन कधी केलं नाही, तो बाहेर भटकतात. पण त्या जीवाच्या एका जीवाचा पूर्वी कसं म्हणत तरी एकदा निज आत्म्याचा अनुभव केला प्रत्यक्ष, तेव्हा श्रद्धा बदलली. विकल्पाच्या भूमिकेत परवस्तूची जरी चिंतन झालं तरी श्रद्धा पराशी न जाता वरती केली जाते. म्हणून या दर्शन परत कथन केलं जाते. अनुभूती परत कथन करणारा हा ग्रंथ, भेद विज्ञान करविणारा ग्रंथ आहे. सत्य माझं दाखवणार म्हणजे मध्यंतरात झालं तर झालं हे त्याला मोजलं त्यांनी. हे भेद विज्ञान झालं किंवा श्रद्धेकडून बोलताना है ना, श्रद्धेकडून बोलताना सांगितलं की हे जे विकल्प तरंग झाले ते माझ्या श्रद्धेत नाही. उपचार मधून या अपेक्षेने बुद्धिपूर्वक, पण तेव्हा बुद्धिपूर्वक तिथे लावू एवढं ज्ञानाकडून लावू तेव्हा ध्रुवाचं निवेदन करताना ध्रुवाचाच विचार आहे, परावरती विचार करताना पराचाच विचार आहे. पंचपरिस्थितीचा विचार पंचपरिस्थितीचा त्या पंचपरिस्थितीचा किंवा घरातील कोणत्या तरी गोष्टीचा खूप चूक झाली म्हणून ही पीडाची झाली, क्रोध झाली, तेव्हा पराचाच विचार तसंच नाही. एवढं होत नाही त्यावेळेला त्या पराचाच विचार. त्यावेळेला काही ज्ञानाकडून बोलताना तेव्हा पराचाच विचार. उपयोग रूप म्हणते नाही, उपयोग रूप ध्रुवाचं चिंतन त्याला बुद्धिपूर्वक म्हटलं. उपयोग रूप सिद्धोक्तचं चिंतन, उपयोग रूप परवस्तूचा विचार. मग त्याच्यावर क्रिया लागल्या. पराचा विचार केला तर शुभ भाव होता किंवा अशुभ भाव होता. सर्वजनसाठी एक केला था शुभ परिणाम पुण्यम अशुभ पावम धनुधमन्येषु अन्येषु अन्य विषयाविषयी विचार केला तर म्हणा. मग साधक जो आहे त्या साधक जीवाला काय करायचं आहे, सुरुवातीला अनुभव केला तेव्हा श्रद्धा बदलली, इतर वेळेला त्याचे बाहेरचे विचार येणारच आहे. मग त्या शांतीनाथांनी विचारा पाहिजे कोणा त्याचं सोडवणूक करा की शांतीनाथांनी प्रथमतः असं ध्रुवाचं वेदन केलेलं आहे, अनुभव केलेला आहे, श्रद्धा बदललेली आहे. इतक्या वेळा ध्रुवाचं पुन्हा पुन्हा अनुभव केलेला आहे की श्रद्धाचं काही संघर्ष आहे. हे सम्यक रूप आहे ना, सम्यक रूप आहे. आणि तो जेव्हा पराचा विचारात आला, विकल्पाच्या भूमिकेत आला, काही समजा तत्वाची चिंतन केली इतर वेळेला सरळ म्हणाला की काही नाही, ही व्यवस्था घेण्यासाठी एक नकली राज्य पाहिजे म्हणून ते खंड पृथ्वी जिंकायला निघाले. मग एकीकडे एक शक्ती राज्य पाहिजे हा थोडासा शुभ भाव दिसत असेल, ते दुसरीकडे माझा आधिपत्याखाली राहो हा अशुभ भाव नाही का? भरपूर बाबतीत घ्या की हे क्षत्रिय राज्य झालं पाहिजे असे भाव आहेत, पण सीमा हाही भाव नाही का की माझ्या आधिपत्याखाली हे सगळे राज्य आले पाहिजे, हा लोक भाव नाही. पण श्रद्धेतून विचार केला तर भावनी स्वतंत्र, मी स्वतंत्र, प्रत्येक अणुरेणू स्वतंत्र, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र. श्रद्धेतून विचारा भारताच्या आत हृदयात फिरा आणि श्रद्धेत विचार तर म्हणतोय असं काही नाही, कोणाचंच काही नाही. विचारलं तर तुम्ही एक बायको केली, एक बायको करायला अनुमोदन दिलं दुसऱ्याला तर ब्रह्म कार्य पाप लागलं आणि तुम्ही शहाण्णा बायका केल्या तर त्याला म्हणायचं ब्रह्मचर्य पाळलं काय? ते होत नाही. स्त्रीचा भोग करतोय शहाण्णा माझा स्त्रियांचा पापकार्य नाही, पापकार्य नाही की त्याला पुण्यकार्य म्हणणार नाही. सुंदर पोरं निघतात म्हणून पुण्यकार्य असली तर थापाला आमच्याजवळ नाही चालत. ते पंडितांनी केली तर चालेल, ज्यांना आहे असं लांबून चालन करायचं ते बोलले तर त्यांना काय आम्हाला म्हणायचं नाही. पण सत्याच्या न्यायाच्या भाषेत बोला तर ते पाप कार्यच आहे. आदिनाथाने गृहस्थी जीवनात 2 लग्न केली, 2 बायका केल्या, अब्रह्म कार्य नाही तर ब्रह्मचर्याचं कार्य आहे. अरे श्रद्धेतून ब्रह्मचर्याचं कार्य आहे, पण तो भोग घेतो तेव्हा आणि त्याची पोळं नसतील तर लोकांची पोळ होती का? एक केस पोळं झाली, 2 पोळी झाल्या, लोकांची पोळ होती. आज तर तुम्ही तसं करायला लागला की काही नाही ते तुम्ही म्हणाल विचार करा. अरे आज काय करताय की टेस्टू बेबी म्हणून दुसऱ्याचं क्रोमोसोम घालायचे, ते तुमच्या योनी घालायचे, तुमच्या पिशवीत घालायचे, लोकांचं नाही करता येते. हे विचार आहे समजलं ना. अरे इथे स्वस्त्रीचा जरी भोग घेत असेल तर हे ब्रह्म कार्य पाप कार्य आहे.
नाही पोरं राष्ट्रासाठी काढायचे म्हणून मला पुण्य कार्य चाललंय असल्याचं थापा लावायचं राष्ट्र चालत नाही का? उगीच काहीतरी काय बोलण्यात अर्थ नाही. म्हणाल काहीतरी संतान असेल तेव्हा राष्ट्र कसं चालायचं? म्हणून मी जरा 10 वाक्यता केले आणि म्हणून पुष्कळ प्रजा वाढवतात. अरे स्वतःचा लोभ आहे तो भोग घेण्याचा विचार आहे. हे पापकार्य स्वीकार करतात त्या आमच्याकडून की त्याला पुण्यकार्य म्हणणार शिजली काय म्हणायचं? पाप की पुण्य? पापच आहे. मग त्या संघटनेकडून झाले की नाही? भरतचंद्र काय शांतीनाथला विचारायचे तू मी याच्याला वेळा म्हणा सांगणं माझा स्त्रिया. रामचंद्राला विचार तुम्ही 10,000 स्त्रियांची लग्न टाकली नाही. हनुमानाला 10,000 स्त्रियांची का लग्न केली? रामचंद्राला विचारा तुम्ही 8,000 स्त्रियांची लग्न टाकली. अब्रह्मकार्य माहिती बालपणापासून बालब्रह्मचार्य सगळ्यांनी का बालब्रह्मचार्य आहे? समिती होती की काय लग्न होतं? तीर्थंकरी होते काय चिंताची जरूर होती. लगेच आपली शिक्षा यायची लगेच आपल्याला दम बसत होतं. ते म्हणाले आमच्या चित्तात ध्रुवाचं वेदन होतं पण 4थं गुणस्थान होतं. हे अनुभव करता 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 आमची दृढता वाढली. ज्या वेळेला दृढता वाढली तेव्हा आम्ही शिक्षा घ्यायला गेलो. पण तेवढ्या मधल्या काळातील सगळ्या क्रिया झाल्या आणि दीक्षा घेतल्या. आदिनाथ बाबांनी तर 6 महिन्याचा उपवास करून लगेच प्रतिमायोग धारण केला. मग सगळे बदलू शकणारा सहनवाले होते की नाही? जरा खडकावून विचारायचं या लोकांना सगळ्यांना. आदित्यनाथाला विचारायचं तुम्ही का नाही 6 महिन्याचा उपवास करून बसला? त्यांना पुढे त्यांच्या पापकर्माचा उदय आला म्हणून त्यांना 7 महिने आणि 13 दिवस मिळालं नाही. म्हणजे सगळं 1 वर्ष 1 महिना आणि 13 दिवस मिळालं नाही आदिनाथांना. ती गोष्ट पण 6 महिने उपवास करून बसले होते प्रतिज्ञापूर्वक. आहाराला निघाले पण पुन्हा मिळालं नाही. गोष्ट वेगळी. यात आणि यात फरक आहे. मग बाकीच्या ठिकाणी 6 महिन्याचा उपवास केला. भाऊबलींनी म्हणा तुमच्या पोराने 1 वर्षाचा उपवास केला. आहाराला निघाला नाही पठ्या. मग तुम्ही सगळेजण का निघाला? विचारायचं या लोकांना सगळ्यांना. सगळे असे लाईनीत उभे करून अवस्थित ठरायचं. न्याय पाहिजे. वी वॉन्ट जस्टिस. ते उत्तर देतात खुळा आहेस तू. आहे की नाही? तू खुळा आहेस का? जर म्हणाले अरे बाबा साधेच अवस्था आहे आमचे आम्ही 13 उपवास केला 2 उपवास केले. तो म्हणजे का तुम्ही निघाला? अरे म्हणजे आमच्या चित्तातून विकल्पूत नाही म्हणजे यार काय निघालो म्हणाले यार 2 उपवास करून लगेच निघालो म्हणाले. मग पुढे कधी 3 उपवास केले कधी 1 उपवास केला असतील किंवा 10 उपवास केले असतील कधी महिन्यावर केले असतील. म्हणजे जसा चित्ताचा उपयोग लागला तसं केलं है ना. चर्या तर अक्षय भृंगाची होती ती सोडून केली. ती सोडून केली नाही म्हणून होतीच होते. एकच चर्या केली त्याची पण त्याला विकल्प कुठली नाही आणायचे आणि नसते तर खायला कशाला आले. श्रीमंत दिले उसाचा रस पाळला ना का खायला का पिला? जे सर्व साथ व्याप्त होता तर मग त्याला विचारायचं होतं त्या निगोजी जीव मिळणार काय? घास सोडले तर फुकट आलं काय उसाचं? श्रेयस राजांनी कुठल्या तरी नोकराकडे तर होईना आणला की त्याने तोडला की होईना ते वाळलेलं होतं झाड. विचारायचं सगळं असं आणि मग ते उत्तर देतात मी त्याला अनुमोदन दिलं नाही. खाताना अनुमोदन नाही का तुमचं? कसं असं विचारलं की आम्हाला तुमचं कुठं काही अनुमोदन नाही का? त्या आदिनाथाला मी विचारतो लगेच तुमचं कुठं काही अनुमोदन नाही का? नाही तर पिलाच कशाला तुझं? ते उत्तर देतात तू अनभिज्ञ आहे. मग मी उत्तर देतो तुम्ही अनभिज्ञ आहात. उत्तर देतो की देतो बाबा अनभिज्ञ का आहात आहे की नाही? अनभिज्ञ का आहात? अरे बाबा वस्तू स्वरूप सांगतो कसं की नाही की साध्याच अवस्थेत आम्ही ते सांगितले की त्या श्रेयस राजाला असं सांगितले काय टेलिफोन करून मी तुमच्या घरी येणार आहे. तेव्हा म्हणाले मेथड आहे ना पद्धती आम्ही तुमच्या घरी येणार आहे. तुम्ही पत्र पाठवून नाही आम्ही तुमच्या घरी येणार आहे 4 दिवस राहणार आहे. आमची व्यवस्था राहू किंवा काहीतरी मित्राला पाठवलं तसं काय म्हणाले मी त्याला पत्र पाठवलं होतं. तुझं काही अनुमोदन सांगितलं काही वर्णन सांगितलं कृतीने सांगितलं होतं श्रेयस राजाला
सांगितलं का काय? सांगितलं झालं नाही तर स्वप्न बंद होते तेव्हा मग त्यांनीच मांडलं असेल. हा आता मजूर विचारायचं सगळं गंमतची उत्तर आहेत सगळी. त्याने सांगितलं मी कसला काही धंदा करीत नव्हतो. मी एक तत्वचिंतन आत्मानुभव आणि तत्वसाव खेळत होतो. आत्मानुभव आणि तत्वचिंतन मी दुसरं काही केलं नाही. जेव्हा चर्येला निघाला तेव्हा चर्य निघालं तो सहज पडवा झाला. त्यांनी सांगितलं त्यांनी परवान घेतलं म्हणजे त्याच्या घरात त्याच्यासाठी केलं होतं. शब्दात मला 4 घास दिले मी घेतले आलो. मी कुठे काय सांगितलं म्हणून ही जी कृती झाली त्यात मी कुठेही वचनाने किंवा करून काहीच केलं नाही. लोकांना सांगून करून घेतलं नाही. अनुभवून काय केलं त्याचा पडवार उभारायला सहज आलं. मग त्यांचं दान द्यायचं त्याचा सहज पहिल्यावृत्त करण्याचा विचार आहे ते त्यांनी केलं. ते माझ्यासाठी म्हणून केलं नाही म्हणून मी त्या बापाचा भागीदार नाही. तसं नाही मी त्या बापाचा भागीदार नाही. आणि तुम्ही गृहस्थी विचार सांगितलं गड्याला की काही नाही आपल्यासाठी ते ऊस आण. मग तुम्ही सांगितलं ठरवून घेतला रस काढला. मग समजा तर रस पिला असाल किंवा रसातल्या काय तुमच्या दक्षिणा करून खाल्ल्या असतील मग म्हणजे सांगितलं आपल्यासाठी आज रसातल्या दक्षिणा कर. हो बस आपली आज्ञा तुझं हार घ्या. पत्नीने सांगितलं तिने विचारले मग आम्ही पेटवला करून घेतला खाऊ घातला. मला असं आवडतं तसं पाहिजे अमुक पाहिजे. मग ते काय खायचं ते सगळं सांगितलं ना तुम्ही. तसं महाराजांनी सांगितलं काय आणि तुम्हाला सांगितलं काय म्हणजेच आम्ही केलं नाही मग कृत काहीच अनुमोदन त्यांनीही केलं नाही. कृत म्हणजे स्वतः करणं काहीच म्हणजे दुसऱ्याकडे करून घेणं आणि कळवण्यासाठी केलं असेल तर अनुमोदन दिलं का काहीच नाही केलं. ते असं सांगितलं तुम्ही भाकऱ्यांसोबत तुम्ही शाबासनी द्या अज्ञातांनी की नाही तुम्ही फार चांगले आहात की तुम्ही फार रीतीने आमच्यासाठी व्यवस्था चांगली ठेवली फार शाबास 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 असं अनुमोदन दिलं है ना. पश्चात स्तुती किंवा पूर्वस्तुती अशी केली का दोष आहे. कसं आहे असं तरी करतो काय नाही तुम्ही फार द्या हा काय तुम्ही बघा फार चांगला असेल होता स्वयंपाक असं अनुमोदन दिलं मग त्यांना विचार नाही खाय असे विकल्प येत असतात. तेवढ्या अंशाने आमचा विकार आहे का हा आहे. खाण्याचा विकल्प उठला त्यावेळेला बुद्धिपूर्वक नाही का ज्ञानाच्या विचारातून एवढ नाही आले तेव्हा पराचा विचार आहे का आहे. मग तेवढ्या अंशाने आम्हाला आक्रमबंध आहेत का आहेत. करणाऱ्या पद्धतीने आणि कृतकालिक अनुमोदन दिलं नाही पण विचाराने आणि खाण्याच्या विचारात आलो तेवढ्या अंशाने आम्हाला विकल्प आहे बंध आहे. पण श्रद्धेने त्याही वेळेला आम्ही अशी प्रसिद्धी करतो आहोत. श्रद्धेने योगभूतपणे सतत कार्यकारी आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही. ज्ञानाची लब्धरूप केली पाहिजे तर ती ज्ञान लब्धरूप असणारी क्रिया सांगते की माझा याची संबंध नाही. उपयोग रूपाने त्याच्या याचे विकल्प आला. मग त्यात चरण किती आहे चरणायोगाने बोलायचं झालं तर संयोजन कशा आहे मिथ्यात्व नाही आनंद अनुबंधी कशा नाही. क्रोध मान माया लोक अप्रत्यागान स्वरूपाचे क्रोध मान माया लोक नाही. प्रत्येकान स्वरूपाचे क्रोध मान माया लोक नाही. आहे कोणता तरंग संयोजन स्वरूपाचा किंचितचा लोभ आहे. हा काय बोललो काहीचा लोभ आहे. आणखी प्रमाणाचे पसरायचे कसे बाबा ठरायचे इंद्रिय लोभी आहे. दशनेंद्रिय लोभी है ना. भोजन कथावाला स्नेह आणि निद्रा सहित आहे. प्रमाद आहे आदिनाथांचा. मग आदिनाथांना सांगितलं की चरणायोग पद्धतीने हा किंचितचा प्रमाद झाला तरी तो नगण्य आहे. तुमच्या 28 गुणात तेवढा येत असतो त्याला बाधा येते. केव्हा बाधा येते ते तुम्ही जर सांगितलं असतं खालच्या लेवलमध्ये येऊन की माझ्यासाठी करा अमुक करा तुम्ही करा तर बाधा नाही. आणि ते गोष्ट तुम्हाला सांगितलं आम्हाला काय बाधा म्हणजे आमची चांगलीच आहे. तेव्हा याला तुम्ही विचार करा की हा पंचम काळ आहे आमचा काळ आहे की या काळात मुनी होणं शक्य नाही असे सांगा उठवतात की तेव्हा शक्य असेल या ठिकाणी आता कशी व्यवस्था नाही. तेव्हा काय खोटे जरा शुद्ध भोजन करणारे खाणारे आता कोण खाणार कोण त्याने पुष्पजन कसंही खातात कसंही पाणी पितात. मग कसं होतं म्हणून त्याला मिळत होतं तुम्हाला कसं मिळतंय. अरे पण आम्ही त्यांना कुठे सांगितलंय की आमच्यासाठी असं करा तसं करा अमुक करा असं काही नाही सांगितलं.
असेल मुख्यतः. इतर वेळेला जेव्हा मग पहिल्यांदा त्या आदिनाथाला विचारलं, केवढी याला तू उपदेश दिला, त्या आदिनाथाने विचारलं तुम्ही उपदेश दिला की नाही कल्याण योगाचा. मग श्रावकाचार्याचा उपदेश दिला का, तो उपदेश दिला म्हणाले, दिला का नाही दिला. मग श्रावकाचार्य उपदेश दिला तर म्हणाले वैयावताचा उपदेश दिला की नाही, दुसरं नाव काय अतिथी भाग उपदेश दिला की नाही. मग अतिथीला कसं प्रदान करावं याचा तुम्ही निर्णय केला की नाही, मग तुम्ही दिला की नाही उपदेश. म्हणले मी केवढे होतो. बर बाबा तू केवढी होता, आता काय बोलायला आम्हाला, म्हणजे संकलन कसं नाही मला सांगायचं. कारण सगळं पूर्ण मित्र का. मग लगेच आपलं फरमान म्हणजे तुमचे दंड होते की नाही, हो म्हणजे ते तुम्ही आहेत की नाही आहेत. मग ते कोणत्या पुरुषात होते, फक्त सगळ्या पुरुषात होते. मग तुम्ही उपदेश दिला की नाही, मग म्हणजे तुम्ही कृतकारिता अनुमोदन दिलं काय, म्हणजे आपलेच काय पडायला आले लोक काय म्हणजे पंचपाय ना सुनना होता सुरवैया अधिकार है बात सब आपने कभी सुनी न होगी है ना. तर मग त्यांनी उत्तर दिलं गंधर्वाने की गंधर्व बाबाला विचारलं की तुम्ही अपराधी आहात की नाही. तर त्याने सांगितलं मी उपदेश दिला तेवढ्या अंशाने अपराधी आहे, परंतु काही वेळेला 3 चौकडे मिथ्यात्व नाही यापेक्षा मी अपराधी नाही साध्या गुणसनात देखील, परंतु मी माझ्यासाठीच म्हणून असं सांगितलं नाही. हे मी त्यांना उपदेश दिलेला आहे ना. त्यांनी सोडवणूक करून घेतली, त्याची सोडवणूक झाली. मग मला सांगा पंचम काळाचा एखादा मुनी जेव्हा इथे शास्त्राचा राजीवर चरणानेवाचा घेऊन बसलेला असेल, निरूपण करीत असेल, तेव्हा जर त्यांनी केलं असेल तर तो ही कृतकारिता अनुमोदनात येत नाही. आणि ते तर बहुला घेऊन बसत नाही, त्यामुळे झाड घेऊन बसतो आहे ना. म्हणजे ते करू नये ते सहजच तुम्हाला वाचता वाचता कळतंय. चरणानेवाचा आज्ञा सहजच खूप असल्यामुळे काय करायचं साधारण कळतंय. अगदी चवळ असेल तर सोडवलं जाते, तसे एखादे सूक्ष्म छटा असेल सोडू जाते, पण सामान्य गोष्टी तर कळतातच. मग भेद घेण्याची जी कला आहे ती मग अशा गोष्टी साध्या गुणस्थानात होत असतात, होतात विकल्पाच्या भूमिकेत. साध्या गुणस्थानाची रौद्र ध्यान नाही पण अर्थ ध्यान आहे, निदान ध्यान नाही पण अर्थ ध्यान आहे. तसंच घ्या पाचव्या गुणस्थानापर्यंत रौद्र ध्यान आहे, अशुभ भाव रौद्र ध्यान म्हणण्याचा अर्थ रौद्र ध्यान अशुभ भाव. तसंच घ्या मग चौथ्या गुणस्थानाचा अर्थ आणि रौद्र ध्यान आहे, शुद्ध भाव आहे, शुभ आहे, अशुभ आहे, सिद्ध आहे, तुम्ही उपयोग आहे. मग तुमच्याही जीवनात होती म्हणून तुम्ही कारखाने काढायला गेला म्हणून बाळाने आले आणि कारखाने नाही काढले, परंतु स्वभावाचे वेदन केले नाही तरी पक्के मिथ्या दृष्टी आहात. मिथ्यात्वानंदानुबंधीचे कशा इतकेच आहे. पण हा अमती जीव 40 लाख कारखाने काढत असेल, परंतु जर वस्तुस्वरूपानं ध्रुवाचं वेदन करीत असेल, संयुक्तपूर्वक आहे हे कारखाने त्यांच्या संयुक्तपूर्वक आहे म्हणून ते विकल्प आहे. तसे फारसे महत्वाचे नाही, कैलासाने होत नाही लक्षात घ्या. तर ध्रुवाचं वेदन केले ना, मग तो म्हणतो हे काढले माझ्याकडे अपराध आहे, परंतु काढले गेले त्याच्याबद्दल प्रतिक्रमण प्रत्याख्यान वगैरे भाव साधारणतः करतो आणि पुन्हा पुन्हा तत्वचिंतन करून पुन्हा ध्रुवाचं वेदन करतो. आणि जो ध्रुवाचं वेदन करतो तेव्हा कारखाने सुलभ असताना देखील, सगळे विषय भोग सुलभ असताना देखील रुची राहील नाही ना. पुन्हा पुन्हा ध्रुवाचं वेदन झालं आणि मग कोणी ध्रुवाचं वेदन करता करता एक दिवस असाही या भवाची म्हणजे पुढच्या कधी भवाची संयुक्त संहित आहे. अनुभव करता करता एक दिवस असा तीव्रतेने उघडेल, तीव्र धारा उठेल की काय नाही तो हम सिद्ध हो म्हणून लगेच सगळं सुटून गेलं. 57,000 नसणार. मग आदिनाथ कसं सांगतात, मी लगेचच म्हणाले अशी दृढता आली म्हणून सुटलो. मग पूर्वी अपराधी होतो, दृढ तुम्हाला होऊ शकेल काय बाधा नाही ना. मग त्याला दुसरा प्रश्न विचारला, म्हणाले बाहुबलीला म्हणाले 1 वर्ष लागली म्हणून त्याला तर म्हणले मान कसा होता. त्याला म्हणले 1 वर्षात केवळ ज्ञान झालं आणि तुम्हाला म्हणले 10,000 वर्ष लागली तपस्या यावायला. खरं की खोटं? ग्रंथाच्या आधारे खरं आहे ना. मग म्हणे तुम्हाला काय बायकोचा विचार येत होता काय? कसं काय
लिंग काय केली याच्यावर विचारतो का? त्याला मान कशा होता? मग तुम्हाला जास्त वेळ लागला तेव्हा तुम्हाला जास्त काहीतरी पापाचा विचार असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला 1000 वर्ष लागेल. कसं काय झालं? काय उत्तर मिळालं? उत्तर ते आदिनाथ देतात. आदिनाथ काय सांगतात? ते म्हणाले त्याला 1 वर्षात पुरुषार्थ इतका तीव्रतर झाला, त्याला ते परिणाम झाले. माझा पुरुषार्थ त्याप्रमाणे सातव्या गुणस्थानात खेळला कसा झाला? त्याची लई दृढता होती, तर इतकी दृढता झाली नाही की लगेचच मला एका क्षणात केवळ ज्ञान हो. भरतांत तुमच्या मनात झाले की तो म्हणजे त्याला तसं झालं, पण माझं तसं झालं नाही. मी सातव्या गुणस्थानात खेळत होतो, परंतु काही निष्ठावृत्ती नव्हतं, हे ना. 7वं गुणस्थान चांगलंच होतं, मग त्याचंही चांगलं होतं. मग त्याच्या मानत आहे की छटा वेगळ्या प्रकारची होती, तुम्हाला अज्ञानीना कळाली नाही. तुम्ही उभी काहीतरी अर्थ ग्रहण केला. तोही 7व्या गुणस्थानात खेळत होता, 1 वर्ष लागलं. त्याचा पुरुषार्थ 1 वर्षात लवकर झाला. मला पुरुषार्थ कधी काही पण 7व्याच खेळत राहिलो. इतका पुरुषार्थ झाला नाही की मला लगेच श्रेणी आणून होता येईल, शपथ श्रेणी म्हणता इतका झाला नाही. तेव्हाच अंतर्मुखात झाला आणि स्त्री आलो. मग अशा मध्यंतरी नाना अवस्था होतात, है ना. नाना अवस्था होतात, नाना तरंग असतात, तसे प्रकार वेगवेगळे पर्यायाचे कधी घडून येतात. पण मुख्य लाभा काय? स्त्री आणून केव्हा झाला? या ध्रुवातून जास्तीत जास्त मंथन केलं तेच एक साधन. मग म्हणले या ध्रुवाची काय केलं? म्हणले ध्रुवाची सुद्धा या ध्रुवाचं साधन केलं पाहिजे, तरच तो मुक्त मार्गस्थ होतो, नाही तर होत नाही. म्हणजे मुलींसाठी आणि गृहस्थीसाठी एकच हा शुद्ध भाव करण्यासाठी एकच विभक्त ध्रुवाचं प्रत्यक्ष जाणणं हा एकच मार्ग. प्रयत्न पुरुषार्थ थोडा असेल तर अवगती गोष्टी राहिला. आणखी जरा जास्त प्रयत्न पुरुषार्थ जास्त दूरतावाली देश व्यक्ती झाला. आणखी जास्त दूरतावाली तर सकाळी संयमी झाला. तरी पण सप्तता गोष्टीला साधं काय? मग असे विकल्प तरंग येत असतात, म्हणून घाबरायचं काही नाही. मग मूळ काय करा? वस्तू स्वरूप जाणा आणि एकच विभक्त स्वरूप असणाऱ्या ध्रुवाचं वेदन करा. त्याचा आनंद जर आज टाकला तर सर्व टाकायला मिळाले. यावरती टाकली नाही तरी मग या 1 क्षणभर जर टाकली तर अपूर्व आनंद या जीवनात टाकायला मिळाला. आणि मग जो सिद्धाने आनंद टाकला ती चव अवृत्ती वस्तेने देखील ती चव टाकली ना. बाबाने तोच बुंदीचा लाडू खाल्ला, खावणारा ना काल का नाही समजा खायला मिळणार आहे ना. मग जाऊन बघायचं, पोराला घेऊन गेला की बुंदीचा लाडू जो आहे ना त्यांनीही खाल्ला आणि तुम्हीही खाल्ला. चव कोणती? हिरवी का सारखी. मग सिद्धाने तोच ध्रुव टाकला आणि अवृत्ती गृहस्थाने तोच ध्रुव टाकला तर चव सारखीच. अतिंद्रिय आनंद दोघांना इतक्याच इतर मिळाला. तो घ्या ओम नमः.